शहरातील 2 प्रस्तावित उड्डाणपुलांसाठीच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली। शहरातील 2 प्रस्तावित उड्डाणपुलांच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हाधिकारी भूसंपादन सीमा होळकर, भूसंपादन अधिकारी प्रदीप बास्तेवाड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक स्वप्नील कासार, महेश शेमूल तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत उत्पादन शुल्क, दुग्ध विकास, सार्वजनिक बांधकाम आणि वस्त्रोद्योग विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली। उर्वरित विभागांची ही ना हरकत प्रमाणपत्रे लवकरच मिळवून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या। प्रकल्प संचालक स्वप्नील कासार यांनी दोन्ही उड्डाणपुलांसाठी 10.51 हेक्टर जागेचे भूसंपादन होणार असून यापैकी 3.31 हेक्टर जागा खासगी मालकीची असल्याची माहिती दिली। नगरोत्थान योजनेतून 299 कोटी रुपयांची मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पासाठी भूसंपादनाचा अंदाजित खर्च 145.11 कोटी रुपये आहे।